लवकरच मग आमचं बस्तान, आमचा संसार शेजारच्या मोठ्या बिल्डिंगमध्ये हल्ला. तिथे नवा स्टुडिओ बांधला होता, अगदी स्टेट ऑफ द आर्ट, चकाचक स्टुडिओ, अद्ययावत सगळी सामग्री, खचाखच भरलेला, मोठी प्रचंड मोकळी टाकळी जागा, 4 कॅमेरे आणि सगळं काही जिथल्या तिथे इतकं अप्रतिम असं सुंदर देखणं सगळं त्या स्टुडिओचं स्वरूप होतं. तर तिथे आम्ही काम करू लागलो आणि प्रोड्युसरचं काम म्हणजे खरोखर इतकं किती ते अवघड आणि डोक्यावर कायम किंवा मानेवर कायम धोंडा ठेवण्यासारखं आहे ह्याची प्रचिती आली. जिथे प्रत्यक्ष कार्यक्रम होणार असतो म्हणजे जिथे सेट लागलेला असतो तो भाग, त्या भागावर साम्राज्य असतं फ्लोअर मॅनेजरचं. डोक्याला हेडफोन लावून तो सगळं तिथलं काम सांभाळतो आणि त्याला आदेश मिळतो कंट्रोलवर बसलेल्या प्रोड्युसरचा. प्रोड्युसरनी स्टुडिओत मग नंतर यायचं नाही किंवा नटांशी किंवा इतर लोकांशी प्रत्यक्ष बोलायचं नाही. त्यांनी हेडफोनद्वारा फ्लोअर मॅनेजरला काय ते सांगायचं, कॅमेरामॅनशी संपर्क साधायचा, त्याला सांगायचं पुढला असा शॉट हवा, इथे लॉंग शॉट, आता तू तिच्या हातामधल्या हँडबॅगचा क्लोजअप घे, आता तू खिडकीवर जा वगैरे वगैरे. असं सतत सारख्या त्या घोषणा चालू असतात प्रोड्युसरच्या. पण तो बसलेला असतो मात्र पॅनलवर, कंट्रोल पॅनलवर, त्याच्या शेजारी इंजिनियर. ते फेडर्स जे असतात, कुठला मॉनिटर कुठला कॅमेरा ऑन करायचा ते फेडर्स इंजिनियर सगळं सांभाळतो. आणि कारण तांत्रिक काम त्यांनी करायचं आणि प्रोड्युसरचं फक्त सगळी क्रिएटिव्ह काळजी मदत असेल ती प्रोड्युसरची. तर असा हा कार्यक्रम सुरू झाला की अक्षरशः श्वास घ्यायला वेळ नसतो. कारण कायम पुढच्या कॅमेऱ्यावर काय घ्यायचं, कुठला शॉट घ्यायचा, त्या नटाला तयार करायचं, त्याची एंट्री करायची वगैरे वगैरे. 25,000 अवधानं एकत्र अशी अंगावर धावून येतात आणि खरोखर तुम्ही इतके असे घट्ट होऊन जाता तो कार्यक्रम संपेपर्यंत की सांगण्याची सोय नाही. आणि जर तो कार्यक्रम रेकॉर्ड होणार असला, मुद्रित होणार असला तर भले छान गोष्ट आहे. पण जर का तो थेट किंवा साक्षात किंवा लाईव्ह असला तर मरण. खरोखर अजूनसुद्धा मला स्वप्न पडतात की मी पॅनलवर बसले, कंट्रोल रूमच्या पॅनलवर, आणि काचेआड फ्लोअर मॅनेजर काहीतरी खूप हातवारे करून मला सांगायला बघतोय. मला काही ते ऐकू येत नाही आहे कारण माईक्स ऑफ आहे. आणि इतकी मी दरदरून घामेजून जाते. टेलिव्हिजनच्या प्रोड्युसरला विमा कंपन्या अतिशय कमी दराने त्यांचा विमा उतरवतात ही गोष्ट जगजाहीर आहे आणि नवल नाही त्याच्यात. तर असं हळूहळू काम सुरू होत राहिलं आणि मला जे शत्रुवत वाटायचे ते कॅमेरे आता मित्रवत वाटू लागले. सगळे दोस्त जमले आणि मग मजा यायला लागली हळूहळू. ती भीती थोडीशी कमी झाली. अर्थात कायम ज्याला टेन्शन म्हणतात ते कायम असतंच कार्यक्रम करताना.
पण पुढे मी एक कार्यक्रम केला जो खूप गाजला. त्याचं नाव होतं मला वाटतं दिल्ली दूरदर्शन के दादा दादी एक सुवर्ण कार्यक्रम म्हणून. तर त्याच्यात आम्ही काय केलं होतं की ज्यांच्या लग्नाला 50 वर्ष लोटून गेलेत अशा दाम्पत्यांची आम्ही एक स्पर्धा ठेवली आणि त्यांनी येऊन बातचीत करायची आणि मग जे कोणी उत्तम बोलेल किंवा ज्यांचं एकूणच कारकीर्द छान असेल किंवा जे पटवून देऊ शकतील त्या जोडप्याला मग ते सुवर्णपदक मिळेल अशी आमची ती स्पर्धा होती. तर आधी आम्ही जरा घाबरत होतो, म्हटलं 10-12 तरी येतील की नाही एंट्रीज, पण 300 अर्ज आले आणि त्यातले मग निवडत आम्ही छोटे हे करत गेलो आणि मग शेवटच्या अंतिम फेरीला 15 जोडप्यांची निवड झाली आणि त्यातले काही इतके गोड आणि अप्रतिम होते आणि असे हजरजबाबी होते ते सगळे काम करणारे किंवा स्पर्धेत भाग घेणारे आणि इतके मिश्किल आणि इतके गमतीचे बोलत होते की तो कार्यक्रम खूपच गाजला. मला आठवतं एक म्हाताऱ्या बाई म्हणाल्या की यांना मी माझ्या यशाचं रहस्य सांगू, मी यांना कधीही नाही म्हटलं नाही आणि कधीही माझ्या मनाविरुद्ध काही केलं नाही, मला हवं तेच मी करत गेले, पण यांना मात्र नाही हो म्हटलं कधी. दुसरे एक बुजुर्ग म्हणाले की माझ्या यशाची किल्ली म्हणजे एक प्याली चहा. सकाळी उठलं की मी गरम चहा माझ्या बायकोला झोपलेली असते म्हातारीला नेऊन देतो, मग ती अशी प्रसन्न हसते, कौतुकाने चहा पिते आणि मग दिवसभर माझे खूप लाड करते. हे त्यांच्या यशाचं रहस्य. तिसरे काय म्हणाले, ते जोडपं होतं, त्यांना बक्षीस मिळालं. ते म्हणाले आम्ही एक ठरवलं लग्न झाल्या की आजचं भांडण उद्यावर लोळवत ठेवायचं नाही, त्या रात्रीच ते मिटवून टाकायचं आणि दुसरी सकाळ ताजी छान समोर जायचं दुसऱ्या सकाळी. म्हटलं फारच उत्तम गोष्ट आहे ही. तर असा हा कार्यक्रम खूप गाजला आणि हळूहळू मग मी त्या माझ्या पराभूत स्थितीमधून थोडीशी बाहेर आले. त्यानंतर आणखी एक कार्यक्रम आठवतो की गरीब तबक्यामधल्या लोकांना, श्रमजीवी लोकांच्या मुलांचा मुलं म्हणजे वय वर्षे 6 महिने ते 1 वर्ष या दरम्यानची बाळं, म्हणजे अशा बाळांची स्पर्धा. तर ही सुद्धा फार गोड झाली आणि काहीतरी 1000 बाळं आली आणि तो आकाशवाणीचा परिसर तुम्ही कल्पना करा, छोट्या पोरांनी तो अगदी असा भरभरून गेला आणि आम्हाला जरासुद्धा काही पब्लिक रिलेशन्स म्हणतात ते करायला लागलं नाही, जनसंपर्क, कारण आमचे मुली ते छोटी बाळच ॲम्बॅसेडर्स होते ना, त्यांनी सगळ्यांची मनं जिंकली आणि खूप वाहवा झाली आणि माझं बऱ्यापैकी कौतुक झालं. पुढे हबीब आणि शमा नोकरी सोडून गेले आणि आम्ही चौघं उरलो. मी 8 वर्ष दूरदर्शनमध्ये नोकरी केली. का कोणास ठाऊक, पण आम्हाला जेव्हा घेतलं तेव्हाच आम्हाला बी ग्रेड प्रोड्युसर्स अशी श्रेणी देण्यात आली. ती कोणी का ठरवली याचं काही आम्हाला कधीच काही कळलं नाही, त्याचा अजिबात पत्ता लागला नाही. पण आम्ही आपल्या वेळोवेळी थोडासा प्रयत्न करत असो की अहो आमची बी ग्रेडची ए ग्रेड करा ना, आम्ही काही चांगलं काम केलं की आम्हाला जरा शाबासकी द्या, आमची ग्रेड सुधारा. पण ती शेवटपर्यंत बी ग्रेड काही हल्ली नाही आणि आम्ही खूप आळीपाळीने प्रयत्न करायचो, कधी गोडी गुलामीने, कधी रागावून, कधी रुसून, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. मी 8 वर्ष काम केली तेव्हा एक मला वाटतं बातम्या आणि कृषी दर्शन हे 2 प्रकार सोडले तर सगळे प्रकार हाताळले. म्हणजे बायकांचा कार्यक्रम असो, मुलांचा कार्यक्रम, त्यानंतर चर्चासत्र, क्विज प्रोग्रॅम्स, त्यानंतर काय सिनेमाची परीक्षणं, नाट्यपरीक्षणं आणि चर्चासत्र वगैरे अनेक कार्यक्रम केले आणि लघुपट केले आणि खूप वेगवेगळ्या प्रकारामध्ये खूप मी रस घेतला आणि अतिशय आनंदाने जे हाती घेतलं ते मी तडीस नेलं. आणि एक कार्यक्रम मला आठवतो बायकांसाठी मी केला होता, कारण म्हटलं नेहमीचं ते सौंदर्याबद्दलच्या टिप्स आणि गृह उद्योग आणि खाण्यापिण्याचे पदार्थ वगैरे हे नेहमी त्याच्यात न रमता वेगळं काहीतरी करूया म्हणून मी एक कार्यक्रम केला. तेव्हा बायका खूप कमी ड्रायव्हिंग करत, मोटार चालवत, तेव्हा ज्या चालवतात त्यांच्या अनुभवावर किंवा त्यांच्या एकूण कामगिरीवर असं म्हणून मी एक कार्यक्रम केला. त्याचं नाव मिलेडी ऑन व्हील्स किंवा
4 चाकावर स्वार बाईसाहेब असा. तर ह्या कार्यक्रमामध्ये एक अफलातून मला काम करणारी मिळाली, मुलाखत देणारी माझीच मैत्रीण कालिंदी किंवा माणिक माहेरचं नाव देशपांडे, म्हणजे गोपू देशपांडे प्रसिद्ध नाट्य लेखक, त्यांची ती बायको आणि आमचे खूप घट्ट मित्र दोघंजणं. तर ती स्वतः अप्रतिम गाडी तर चालवतच असे, पण तिला सगळी इंजिनची माहिती होती, तिला सगळी आतली माहिती होती. आणि तिने तर चीन भारत लढाईमध्ये ॲम्ब्युलन्स चालवली होती आणि खुद्द जनरल माणिकशॉंकडनं शाबासकी घेतली होती. अशी ती पठ्ठी भयंकरच कर्तबगार होती. तर तिचा मी इंटरव्ह्यू घेतला आणि तिनेसुद्धा ती म्हणाली, मी असं करते, मी चाक गाडीचं बदलते असं तू दाखवते, चाक बदलता मी कॅमेराशी बोलते. म्हटलं बोल जरूर, वा क्या बात. तर त्याप्रमाणे ती बसली, एक चाक काढत आणि ती असं इतकं ऐटीत असं खांद्यावरनं ती कॅमेराकडे बघत होती आणि असं ती खांद्यावरून मोठ्या ऐटीत डौलात एकीकडे चाक बदलते असं ती बोलत, कसं काय तिने शिकली, कुठे शिकली, काय काय अडचणी आल्या वगैरे सगळ्या जमती तिने सांगितल्या आणि तिने ते फर्मास चाक बदलून दाखवलं. अशी ती फार बहादूर बाई माझी मैत्रीण होती. त्याच्यानंतर मंगळागौरीचा कार्यक्रम मी केला. अर्थात खाद्यपदार्थाचे व्हायचेच ते तर अगदी लोकांना खूप आवडत असत आणि तो एखादा खाद्यपदार्थ झाला रे झाला की तो कार्यक्रम संपला की मग जो सगळा आमचा क्रू धावून यायचा आणि ते 2 मिनटात सगळा फडशा उडायचा जे काही केलं असेल त्या दिवशी ते. याच कार्यक्रमामध्ये आणखी एक मजेदार मुलाखत आम्ही घेतली एका मोटारीच्या वर्कशॉपच्या शीख मालकाची. हा म्हातारा शीख फार मोठा गमतीदार होता, छान बोलायचा. त्याची आम्ही मुलाखत घेतली. त्यानं म्हटलं की तुमचं काय मत आहे, बायका ड्रायव्हर तुम्हाला कशा काय वाटतात. उत्तम म्हणाला, बायका ड्रायव्हरांसारखं दुसरा ड्रायव्हर नाही म्हणे. अहो कुठे गाडी बंद पडली की लगेच फोन करतात की सरदारजी साडी गड्डी बंद पई आहे, 15 उडते, तुझी छेती आ जाओ. पण म्हणे पुरुष ड्रायव्हर स्वतःला फार शहाणे समजतात. आधी ते इंजिन खोलणार, मग त्यात खटपट करणार, आणखी काय काय बिघडवून ठेवणार आणि मग सगळं प्रकरण हाताबाहेर गेलं की मग आम्हाला फोन करणार की या आणि बघा बाबा गाडी का चालत नाही. तर ते केव्हाही पुरुषांपेक्षा बायका ड्रायव्हर उत्तम. एकदा मी पॅनलवर बसले होते, काहीतरी कार्यक्रम चालू होता आणि आमचे नवीन सचिव आले होते माहिती आणि नभोवाणी खात्याचे, जमाल किडवाई म्हणून. नुकतीच त्यांची बदली झाली होती आणि ते उत्साहाने न कळवता कुणाला एकदम आकाशवाणी भवनमध्ये, आता आकाशवाणी भवन नव्हतं राहिलं, शेजारी आमच्या नव्या स्टुडिओमध्ये येऊन ते हजर झाले. आणि पाठीमागे मी काम चालू होतं माझं पॅनलवर बसून, मी कॅमेरा 1 गो हे, कॅमेरा 2 डू दिस वगैरे चाललं होतं. तर ते पाठीमागे हाताची घडी घालून कौतुकाने बघत उभे राहिले होते. आणि कार्यक्रम संपला आणि मग ओळखी बिळखी झाल्या. ते म्हणाले की कुठची, काय नाव गाव सगळं विचारलं. ते म्हणाले हां पुण्याची, अच्छा, मी पण माझं कॉलेज पुण्याचंच, मी फर्ग्युसनमध्ये शिकलो. तेव्हा मला शिकवायला आमचे प्रिन्सिपल होते डॉक्टर RP परांजपे. तुझे कोणी लागतात? तर मी मोठ्या अभिमानाने सांगितलं की हो माझे आजोबा, आईचे वडील. तर किडवाई हसले, म्हणाले अच्छा, कारण त्यांनी मला रस्टिकेट केलं होतं. म्हटलं हां, कारण मी विद्यार्थी चळवळीत कुठल्या तरी भाग घेतला आणि ते कॉलेजच्या नियमांच्या विरुद्ध होतं, म्हणून त्यांनी मला चक्क रस्टिकेट केलं होतं असं त्यांनी मला सांगितलं गंभीरपणे. तर मी लगेच म्हटलं की सर मग तुम्ही आता मला नोकरीवरून काढून बदला तर नाही ना घेणार. आणि आजूबाजूचे लोक सगळे मी काय बोलते म्हणून थक्क झाले. पण खुद्द किडवाई इतके गडगडाटी हसले, ते म्हणाले नाही डोंट वरी. आणि मला नोकरीवरनं काढून तर नाही टाकलं, पण मला चक्क त्यांनी चिल्ड्रन्स फिल्म सोसायटीमध्ये बढतीच्या नोकरीवर प्रोड्युसर इन चार्ज म्हणून माझी नेमणूक केली आणि मुंबईला मला रवाना केलं. दूरदर्शननी मग बालचित्र समितीला मला चक्क उधार दिलं. त्याचं झालं काय, त्यातली आतली गोष्ट नंतर मला कळली की अहमदाबादला इस्रोचे प्रमुख जे होते यशपाल, प्रोफेसर यशपाल, त्यांनी माझी काही टेलिव्हिजनवरची कामं पाहून मला चक्क मागणी घातली होती किडवाईंच्याकडे की तुमची प्रोड्युसर आमच्याकडे इस्रोमध्ये पाठवा, ती आमच्याकडे छान काम करेल. आणि ती इस्रोमधली नोकरी माझ्या त्या दूरदर्शनच्या नोकरीपेक्षा कितीतरी अधिक पटीने चांगली होती, पगारही जोरदार होता.
पण ही गोष्ट माझ्यापर्यंत आलीच नाही, कारण किडवाईंनी परस्पर नकार कळवला. आणि कदाचित भरपाई म्हणून की काय, मग मला चिल्ड्रन्स फिल्म सोसायटीमध्ये ही वरच्या हुद्द्यावरची प्रोड्युसर इन्चार्ज ही नोकरी देऊ केली. मला बढती पण मिळाली. चिल्ड्रन्स फिल्म सोसायटीचा संसार होता मुंबईला. तर मला दिल्लीचा गाशा गुंडाळून आता मुंबईला जाणं भाग होतं. म्हणजे आमची परत वाताहत, अरुण दिल्लीला, मी मुंबईला, आणि मग मुलं आजांकडे आपापल्या, एक माझ्या सासूबाईंकडे, एक माझ्या आईकडे. तर अशी आमची वाताहत होणार होती. पण ते थोडंसं अटळ होतं, कारण खरोखरच ही नोकरी जी होती ती संधी फार मोठी होती, चांगली होती. तर मी मग मुंबईला रवाना झाले. चिल्ड्रन्स फिल्म सोसायटीचा संसार होता थाटलेला दादरच्या श्री साऊंड स्टुडिओजमध्ये. बरं, तिथे ते मोठं एक फिल्म शूट करायचं ठिकाण होतं. आणि मग तिथे आत गेल्यावर त्या परिसरामध्ये एकदम मला फ्लॅशबॅक म्हणतात तसा आला, की मी अगदी लहान असताना अच्युत मामाबरोबर तिथे जाऊन चक्क शूटिंग पाहिलेलं होतं. आणि अच्युत मामा म्हणजे अच्युत रानडे, जे स्वतः समर्थ दिग्दर्शक होते, पटकथा लेखक होते. आणि बलराज साहनीना त्यांनी पहिला चान्स दिला आपल्या गुडिया ह्या सिनेमात. तर अच्युत मामाबरोबर मी नेहमी इकडे तिकडे शूटिंग बघायला जात असे. तर असं दादरला मग माझं प्रस्थान हल्लं श्री साऊंड स्टुडिओजमध्ये. तिथे मला छानशी एक खोली होती स्वतंत्र. तिथे मी अगदी रमले. आणि नवीनच एक उपक्रम आयुष्यामध्ये सुरू झाला. गंमत म्हणजे ज्या स्टुडिओमध्ये मी लहानपणी शूटिंग पाहिलं होतं त्याच स्टुडिओत आत्ता आमचं म्हणजे चिल्ड्रन्स फिल्म सोसायटीचं जोरदार डबिंग चाललं होतं. चिल्ड्रन्स फिल्म सोसायटी काय करायची, वेगवेगळ्या देशांमधून म्हणजे जर्मनी, चेकोस्लोवाकिया, फ्रान्स, रशिया इथून उत्तम उत्तम निवडून बालचित्रपट आणायची आणि करारावर ते काही दिवसांच्या, काही महिन्यांच्या बोलीनी ते भाड्याने घ्यायची. आणि मग ते डब करून हिंदीमध्ये आमच्या मुलांसाठी भारतामध्ये त्याची प्रदर्शनं करायची. असा एक रिवाज होता. या फिल्म सगळ्या अगदी उत्तमच होत्या आणि मुलांना त्या खूप आवडायच्या. पण गंमत अशी होती की तेव्हा आमच्या पदरी म्हणजे CFSIच्याकडे 15 एक तंत्रज्ञ होते जे नुसते बसून होते. म्हणजे पगारी तंत्रज्ञ हे आमच्या स्टाफवर, पण ते वेळेवर यायचे कामावर, बसायचे, चहा प्यायचे आणि घरी जायचे आणि 1 तारखेला पगार घ्यायचे. काहीही काम नाही. तर मला हे अतिशय खटकायला लागलं. म्हटलं आपल्याकडे इतके 10-15 तंत्रज्ञ बसून आहेत जे काहीही करत नाही आहेत, त्यांना रिकामं ठेवायचं आणि परदेशचं आपण हे भरत राहायचं, भाडं भरत राहायचं, परदेशून फिल्म्स घ्यायच्या, ह्याला काय अर्थ आहे. मग माझ्यामधली दिग्दर्शिका कुठेतरी जागी झाली, मला वाटतं खवळून उठली. मी एक प्रस्ताव मांडला की आपण ह्या तंत्रज्ञांच्या मदतीने स्वतःच एक CFSIची फिल्म का बनवू नये. आणि हा प्रस्ताव मी पाठवून दिला मिनिस्ट्रीत आणि तो तत्काळ मान्य झाला. किडवाईनी तो अगदी आवडीने आनंदाने मान्य केला की जरूर तू फिल्म कर, एखाद्या फिल्मची कल्पना मांड. आणि फिल्म काय, माझ्याकडे खूप नाटकं होती, तर हाताशी एक फिल्मला चांगलं मुलांना आवडेल असं मला नाटक वाटलं माझं, जादू का शंख म्हणून. मग त्याचं मी रूपांतर केलं पटकथेमध्ये आणि ती फिल्म करावी असं ठरलं. आणि सगळ्यात कोण आनंदित झालं असेल तर आमचे तंत्रज्ञ. बिचारे ते नाईलाजाने रिकामे बसून होते. ते काय आवडीने रिकामे बसले नव्हते, त्यांना कामच नव्हतं, ते करणार काय. त्यांना एवढा ब्रह्मानंद झाला की त्यांनी जे कंबर कसून काम सुरू केलं आणि ते अतिशय आनंदाने तयार झाले. आणि मी सांगितलं की बाबांनो, मी काही फिल्म अजून केली नाही एकही. टेलिव्हिजनचा थोडासा अनुभव आहे, पण फिल्म म्हणजे काय हे खरोखर मी अर्थात FTIIच्या लायब्ररीमध्ये खूप फीस काढला आहे वेगवेगळ्या पुस्तकांचा, तांत्रिक, आणखीन लोकांची चरित्र, आणखी पटकथा मोठमोठ्या सिने दिग्दर्शकांच्या वगैरे वगैरे. परंतु मला स्वतःला अनुभव शून्य आहे. तर हे तिघंची फार छान माणसं होती.
प्रकाश मल्होत्रा कॅमेरामॅन, RD पाटील साऊंड रेकॉर्डिस्ट आणि एडिटर अगरवाल म्हणून राजेश अगरवाल. हे तिघं म्हणाले तू काळजी करू नको, आम्ही तुला सांभाळून घेऊ. आणि खरोखरच त्या तिघांनी मला खूप सांभाळून घेतलं आणि मी सुद्धा त्यांच्या शब्दाबाहेर गेले नाही. त्यांनी सुचवलं सांगितलं तसं मी ऐकत गेले, शिकत गेले. कारण पुस्तकामध्ये अँटोनिओनी कशी शॉर्ट डिव्हिजन केली हे वाचणं आणि त्याचं मनन करणं वेगळं, पण खुद्द रणांगणात उतरून ते तुम्ही स्वतः सगळं अंगीकारायचं हे काही सोपं नाही आहे. तर ते मी केलं, बऱ्यापैकी साधलं, चुकत गेले, पण तरी फिल्म ती बनली आणि ठीकच बनली, सुमारच होती खरं सांगायचं तर. पण किडवाई खूप खुश झाले की आमच्या लोकांनी, रिकाम्या बसलेल्या लोकांनी फिल्म केली म्हणून सगळ्यांना आनंद झाला. आणि ती फिल्म मुलांना मात्र खूप आवडली, कारण मुलं बिचारी काही असं तांत्रिकदृष्ट्या थोडी कमकुवत होती वगैरे असं ती काही म्हणत नाही. त्यांना काहीतरी गोष्ट आवडल्याशी कारण. सच बताऊं, मैं तुम्हारे राजा से ही मिलने आया था इतनी दूर से. वो आपको कैसे मिलेंगे? थोड़ी पहचान है मेरी दरबार में. सच पूछो तो विक्रम सेन ने ही बुलाया है मुझे मिलने के लिए. तो अपना जादू का शंख ये दे देंगे राजा को अपना शंख, क्यों? जादू का शंख? हाँ हाँ, जादू का शंख. देख लेना हमारे शंकर प्रताप. त्या फिल्ममध्ये कलाकार मात्र फार मातब्बर होते. तर राजा होता गिरीश कर्नाड, त्यानंतर प्रधान कुलभूषण खरबंदा, दुष्ट प्रधान सत्यदेव दुबे, त्यानंतर दासी तरला मेहता, सावकार अरुण जोगळेकर, सावकारीण काकू पर्ल पदमसी आणि मुलांची आई सुलभा देशपांडे. आणि छोटी 2 मुलं शामू आणि सोनी, बहीण भावंड असतात. तर ती राहुल रानडे आणि नंदिता अरस अशी ती 2 मुलं. आणि त्याच्या शेवटच्या एका शॉटची गंमत सांगते. शेवटचा असा प्रवेश होता की राजा खूप खुश होतो या 2 मुलांवर, कारण ते त्याला एका संकटापासून वाचवतात वगैरे. आणि तो मग त्यांना म्हणतो तुम्हाला आता मी राजवाड्यात नेतो, हत्तीवरनं आमच्या राजवाड्यात जायचं. म्हणून मग ते तिघंजणं खूप थाटामाटाचे कपडे घातलेले, दागदागिने घातलेले, राजाचा तो मोठा मुकुट आणि मुलांचे छान चकचकीत कपडे वगैरे वगैरे, आणि ते सगळे एका सजवलेल्या हत्तीवर बसतात आणि ती मिरवणूक निघते. आणि एक गाणं पण आम्ही टाकलं होतं, हाथी घोडा पालखी जय सोनी की राजा की. तर ह्या गाण्याची चाल भास्कर चंदावरकरनी दिली. असे मोठमोठे लोक ह्या सिनेमाला लाभले. हे चित्रण बघायला मुलांच्या आया आल्या. नंदिताची आई मुंबईला असायची, ती मुद्दाम मुंबईहून आली की माझ्या मुलीला हत्तीवर बसलेलं मला पाहायचं आहे. मीरा तर अर्थातच आली राहुलला बघायला हत्तीवर बसलेलं. आणि गंमत म्हणजे गिरीश कर्नाडच्या पण आई आल्या की असं रोज थोडंच हत्तीवर बसायला मिळतं माझ्या मुलाला, म्हणून त्या तिघी आया खुर्च्या मांडून असं शूटिंग बघत होते. ते इतकं लोभस आणि गोड दृश्य होतं, मी काय सांगू. जेव्हा शूटिंगची सुरुवात व्हायची वेळ आली आणि जुळवाजुळव जोरात सुरू झाली, तेव्हा नसीरच्या कानावर कुणकुण गेली की स्पर्शचा जो नायक होता तो मी बेतला होता एका खऱ्याखुऱ्या व्यक्तीवरून, अजय मित्तल यांच्यावरून. तर त्यांनी मला विचारलं की सई, मला
ह्या अजय मित्तलना जाऊन भेटायला आणि त्यांचं थोडं निरीक्षण करायला खूप आवडेल. म्हणजे माझ्या भूमिकेला मला न्याय देता येईल, मला भूमिका माझी सुंदर त्याच्यात आणखी फुलवता येईल. तर जाऊ का मी जरा आधी? म्हटलं मी विचारते मित्तल सरांना. त्याप्रमाणे मी मित्तलना फोन लावला आणि मित्तलांनी आनंदाने कबुली दिली, परवानगी दिली. मी ब्लाइंड रिलीफ असोसिएशनमध्ये पोचल्यावर हवालदिल घाबरे घुबरे झालेले अजय मित्तल मला शोधत आले. सही जी अपने हीरो को आप बचाइए, हीरो को आप जरा संभारिये. म्हटलं काय झालं काय? तर म्हणाले अहो तो माझा इतका 6 दिवसापासून पिछा करतोय. नसीरचं हे परफेक्शनिस्ट होण्याचं एवढं काही वेड होतं, एवढा त्याचा तो ध्यास होता की त्यामुळे हा सगळा प्रकार घडला. या नटरंगी नगरीमध्ये तालकटोरा गार्डन हे पण एक फार सुंदर गार्डन आहे आणि तिथे एक छोटंसं टुमदार हॉटेल एका लहानशा टेकडीवर बसलेलं होतं आणि ते इतकं गोड रोमॅन्टिक असं हॉटेल होतं की असं वाटावं बाहेर पाटी लावली आहे का फक्त प्रेमी युगुलांना प्रवेश म्हणून. तर तिथे आमची सिद्धार्थ नेहाची प्रेमकथा फुलते या हॉटेलमध्ये. आणि तिथला एक खूप प्रसिद्ध झालेला अगदी पिटुकला संवाद असा की वेटरला विचारतो सिद्धार्थ की यहाँ अच्छा क्या है आणि वेटर म्हणतो माहौल म्हणजे वातावरण. हे अतिशय लोकांना भावलं होतं आणि त्याचं खूप कौतुक झालं. आणि त्या वेटरचं काम केलं होतं कीमती आनंद या आमच्या दिल्लीच्या अतिशय एका लाडक्या नटाने.